वेलकम इन द वर्ल्ड ऑफ मेडिसिन. मेडिसिनच्या या विषयामध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की आपण एक नवीन सिरीज लॉन्च केली आहे, ज्यामध्ये आपण 100 दिवस 100 डिसीज पाहणार आहोत. 100 दिवस 100 डिसीज पाहणार आहोत. कालच्या पहिल्या दिवशीच्या लेक्चरमध्ये आपण मलेरियाविषयी माहिती पाहिली. आज डे सेकंड डे दिवशी आपण मिझल्सविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर मग मिझल्सविषयी इंट्रोडक्शन पाहूया. पहिला पॉईंट, इट इज अ व्हायरल इन्फेक्शन. हे कसं इन्फेक्शन आहे? इट इज व्हायरल इन्फेक्शन. व्हायरसद्वारे होणारे इन्फेक्शन आहे. इट इज व्हायरल इन्फेक्शन. इट इज अ कम्युनिकेबल डिसीज. इट इज कम्युनिकेबल डिसीज. हा कसा आहे? तर कम्युनिकेबल डिसीज आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे होऊ शकतो. इट इज हायली कॉन्टॅजियस डिसीज. इट इज हायली कॉन्टॅजियस डिसीज. हा हायली कॉन्टॅजियस असा हा डिसीज आहे. कॉमनली सीन इन चिल्ड्रन बिलो 5 इयर्स. हा चिल्ड्रनमध्ये जास्त आढळतो, 5 वर्षाच्या कमी बाळांमध्ये. त्यानंतर इन्फंट विच प्रोटेक्ट. इन्फंटला 9व्या महिन्यापर्यंत हा डिसीज होऊ शकत नाही. इन्फंट विच प्रोटेक्टेड बाय मिझल्स. इन्फंट विच प्रोटेक्टेड बाय मॅटर्नल अँटीबॉडीज. up to 9 month. 9व्या महिन्यापर्यंत मिझल्स होत नाही, कारण की ज्या काही मॅटर्नल अँटीबॉडीज आहेत त्या बाळाला यापासून प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. त्यानंतर सीझन. कोणत्या सीझनमध्ये याचा पीक असतो? पीक ॲट विंटर अँड स्प्रिंग सीझन. पीक कधी असतो? विंटर आणि स्प्रिंग सीझनमध्ये. अशाच प्रकारचा अजून एक डिसीजचा विंटर आणि स्प्रिंगमध्ये पीक असतो. त्या डिसीजचं नाव आहे चिकन पॉक्स. त्यानंतर चिकन पॉक्स पण इट इज हायली कॉन्टॅजियस डिसीज. चिकन पॉक्स पण हायली कॉन्टॅजियस असा डिसीज आहे. याच्यानंतर सगळ्यात IMP क्वेश्चन, यावर क्वेश्चन विचारला आहे की मिझल्स इज ऑल्सो नोन ॲज रुबेला. मिझल्सलाच काय म्हणतात? तर रुबेला असं म्हणतात. अँड इट इज ऑल्सो नोन ॲज VVIMP फोर्थ डे फीवर. हे दुसरे नाव आहेत. या दोन्हींवर पण क्वेश्चन विचारला गेलेला आहे MCQच्या एक्झाममध्ये की फोर्थ डे फीवर कोणत्या डिसीजला म्हणतात? तर फोर्थ डे फीवर मिझल्सला म्हणतात. याला मराठीमध्ये गोवर असं म्हटलं जातं. या ज्या डिसीजमध्ये मुलगा दिसतो याला काय झालेलं आहे? मिझल्स झालेला आहे. याचे लक्षण ते आपण पाहणार आहोत, पण याला मराठीमध्ये गोवर असे म्हणतात. याचा कॉझिटिव्ह एजंट पाहूया. आपण अगोदर पाहिलं इट इज अ व्हायरल इन्फेक्शन. म्हणजे याचा कॉझिटिव्ह एजंट हा एक व्हायरस आहे, मिझल्स व्हायरसमुळे काय होतो? मिझल्स हा आजार होतो. इट इज अ RNA व्हायरस. याच्यामध्ये जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते RNA असतं. इट इज RNA व्हायरस. इट बिलॉंग्स फ्रॉम फॅमिली. या व्हायरसची फॅमिली आहे पॅरामॅक्सोव्हायरिडे फॅमिली. आपण पाहिलं पॉझिटिव्ह एजंट मिझल्स. इट इज अ व्हायरल इन्फेक्शन. व्हायरस कोणता आहे? मिझल्स व्हायरल. इट इज RNA व्हायरस. त्यानंतर याची फॅमिली कोणती? इट इज अ फॅमिली ऑफ पॅरामॅक्सोव्हायरिडे फॅमिली. त्यानंतर याचं जिनस आहे
मॉर्बेली व्हायरस. मॉर्बेली व्हायरस हे याचं काय आहे, जीनस आहे. यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे की मिजल्स हा आजार ज्या व्हायरसमध्ये व्हायरसमुळे होतो तो व्हायरस कसा आहे, DNA व्हायरस और RNA व्हायरस. तर मिजल्स हा RNA आहे, याचं जेनेटिक मटेरियल हे RNA आहे. असंच एक आपण सिमिलर पाहिलं होतं, चिकन पॉक्स नावाचा डिसीज असतो. चिकन पॉक्स याचा जो व्हायरस आहे तो DNA व्हायरस आहे. चिकन पॉक्स इट इज अ DNA व्हायरस. त्यानंतर होस्ट आपण पाहूया. होस्ट ओनली वन होस्ट ह्यूमन. ह्यूमन हा काय आहे, फक्त एकच होस्ट असतो. त्यानंतर याचं ट्रान्समिशन, याचं जे ट्रान्समिशन आहे ते थ्रू एअरबॉर्न इन्फेक्शन, थ्रू एअरबॉर्न होतं. त्यानंतर थ्रू डायरेक्ट कॉन्टॅक्ट, डायरेक्ट कॉन्टॅक्ट कशाशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट, डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ नेझल अँड थ्रोट सिक्रिशन, नेझल अँड थ्रोट सिक्रिशन, नेझल अँड थ्रोट सिक्रिशन ऑफ इन्फेक्टेड पर्सन. जो काही इन्फेक्टेड पर्सन आहे त्याच्या नेझल आणि थ्रोट सिक्रिशनमुळे याचं ट्रान्समिशन होतं. ट्रान्समिशनमध्ये दोन, इट इज एअरबॉर्न इन्फेक्शन किंवा एअरबॉर्न ड्रॉपलेटद्वारे होतं. एअरबॉर्न पूर्ण लिहूया आपण, एअरबॉर्न ड्रॉपलेट. आणि दुसरा आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ नेझल अँड थ्रोट सिक्रिशन. याचा इन्क्युबेशन पिरियड पाहूया. शॉर्टमध्ये त्याला IP असे म्हणतो. IP आहे 10 to 14 days, 10 ते 14 दिवस. परंतु याच्यामध्ये जर आपल्याला मोस्ट ॲक्युरेट विचारलं, मोस्ट ॲक्युरेट किंवा मोस्ट ज्या बुक ऑफ दिलेलं आहे 10 days, मोस्ट ऑफ बुकमध्ये 10 days दिलेलं आहे. इन्फेक्टिव्हिटी पिरियड, ह्याचा जो इन्फेक्टिव्हिटी पिरियड आहे म्हणजे दुसऱ्याला इन्फेक्शन स्प्रेड करण्याचा जो पिरियड आहे, इन्फेक्टिव्हिटी पिरियड हा 4th डे बिफोर रॅश, और सॉरी 5th डे बिफोर रॅश अँड 5th डे आफ्टर रॅश असतो. आफ्टर रॅश म्हणजेच रॅश यायच्या अगोदर 5 दिवस आणि रॅश आल्याच्या नंतर 5 दिवस ज्या व्यक्तीला हा मिजल झालेला आहे तो व्यक्ती इन्फेक्शन दुसऱ्याला स्प्रेड करू शकतो. नेक्स्ट आपण याची पॅथॉलॉजी शॉर्टमध्ये पाहूया. व्हायरस आपल्याला माहिती आहे मिजल्स काय आहे, इट इज अ व्हायरल इन्फेक्शन. व्हायरस विच एंटर्स बॉडी, व्हायरस हा बॉडीमध्ये एंटर्स कुणाद्वारे होतं, विच एंटर्स इनटू द बॉडी थ्रू रेस्पायरेटरी ट्रॅक्ट. जो काही आपला रेस्पायरेटरी ट्रॅक्ट आहे थ्रू रेस्पायरेटरी ट्रॅक्ट किंवा कंजक्टायवाच्या द्वारे बॉडीमध्ये एंटर करतो. कंजक्टायवा. व्हायरस विच एंटर्स इनटू द बॉडी थ्रू रेस्पायरेटरी ट्रॅक्ट ऑर कंजक्टायवा. त्यानंतर बॉडीमध्ये आल्याच्या नंतर विच मल्टिप्लाय इन बॉडीमध्ये एंटर झाल्याच्या नंतर त्याचं मल्टिप्लिकेशन कुठं होतं, विच मल्टिप्लाय इन नॅसोफॅरिंग्स प्लस रिजनल लिम्फ नोड. दोन ठिकाणी याचं मल्टिप्लिकेशन होतं, एक नॅझोफॅरिंग्समध्ये आणि दुसरं आहे रिजनल लिम्फ. त्यानंतर याच्यापासून काय होतं, व्हायरेमिया. विच कॉज व्हायरेमिया निर्माण होतो आणि स्प्रेड टू द, आणि इन्फेक्शन काय होतं, स्प्रेड टू कुठं इन्फेक्शन स्प्रेड होतं, स्किनला, त्यानंतर रेस्पायरेटरी ट्रॅकला, त्यानंतर तिसरं आहे GI म्हणजेच गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकला काय होतं, इन्फेक्शन स्प्रेड होतं. त्यानंतर व्हायरेमिया स्प्रेड होतो. त्यानंतर काय होतं, विच लीड्स टू द डॅमेज टू इपिथेलियल सेल्स. यामुळे काय होतं, इपिथेलियल सेल काय होतात, डॅमेज होतात. डॅमेज टू द इपिथेलियल सेल. हे व्हायरेमियामुळे इपिथेलियल सेल काय होतात, डॅमेज होतात. आणि इपिथेलियल सेल डॅमेज झाल्याच्यामुळेच रॅश उत्पन्न
होतात. रॅश ड्यू टू द डॅमेज ऑफ इपिथेलियल सेल ऑर ए इम्युनी रिस्पॉन्स द रॅश आर ॲपियर्स. रॅश ॲपियर्स ड्यू टू द इम्युनो रिस्पॉन्स टू द व्हायरस इन्फेक्टेड इपिथेलियल सेल. इन्फेक्टेड इपिथेलियल सेलमुळे इम्युनो रिस्पॉन्स दिल्यामुळेच रॅशेस डेव्हलप होतात आणि यालाच आपण मिजल्स असे म्हणतो. यालाच आपण मिजल्स असे म्हणतो. मराठीमध्ये याला गोवर असे म्हणतात. इन शॉर्टमध्ये आपण पॅथॉलॉजी एकदा रिवाइज करू. इट इज व्हायरल इन्फेक्शन. व्हायरस एंटर्स इन टू द बॉडी थ्रू रेस्पायरेटरी ट्रॅक्ट ऑर ए कंजक्टायवा. याद्वारे व्हायरस बॉडीमध्ये एंटर होतो. विच मल्टिप्लाय इन. व्हायरसचं मल्टिप्लिकेशन होतं नॅसोफॅरिंग्स आणि रिजनल लिम्फ नोड. विच लीड्स टू द ऑर विच कॉज व्हायरेमिया. यामुळे व्हायरेमिया होतो. अँड द इन्फेक्शन विच स्प्रेड टू स्किन, रेस्पायरेटरी ट्रॅक्ट आणि GI ट्रॅक्टला काय होतं इन्फेक्शन स्प्रेड होतं. इन्फेक्शन स्प्रेड झाल्याच्या नंतर किंवा या व्हायरेमुळे इपिथेलियल सेल काय होतात डॅमेज होतात. विच लीड्स टू द इपिथेलियल सेल डॅमेज. आणि इपिथेलियल सेल डॅमेज झाल्याच्यामुळेच त्या इम्युनो रिस्पॉन्स देतात. काय करतात त्या इम्युनो रिस्पॉन्स देतात आणि त्यामुळेच रॅश डेव्हलप होतात. रॅश विच ॲपियर्स ठेवूया. रॅश विच ॲपियर ड्यू टू इम्युनो रिस्पॉन्स टू व्हायरस इन्फेक्टेड इपिथेलियल सेल. आणि यालाच काय म्हणतो आपण मिजल्स, मराठीमध्ये गोवर. त्यानंतर साईन आणि सिम्पटम पाहूया. साईन आणि सिम्पटम 2 स्टेजमध्ये असतात. पहिली स्टेज आहे प्रोडर्मल स्टेज. यामध्ये कोणकोणते साईन असतात ते आपण पाहूया. यामध्ये पहिलं आहे हाय ग्रेड फीवर. खूप जास्त कडक ताप असते, हाय ग्रेड फीवर. त्यानंतर 2 नंबर आहे कप. पण कप कसा असतो तर ड्राय हॅकिंग कप असतो. त्यानंतर 3 नंबरला आहे रनी नोज आणि त्यानंतर आहे कंजक्टायवल कंजक्शन म्हणजेच रेडनेस ऑफ कंजक्टायवा. या 3लाच ट्रायड ऑफ मिजल्स असे पण आपण म्हणू शकतो. कप, रनी नोज यालाच कोरायझा असे पण म्हणतात. कोरायझाचा उच्चार थोडासा चुकला असेल तरी लक्षात येणं आपल्याला IMP आहे. कोरायझा म्हणजे रनी नोज. कंजक्टायवल कंजक्शन म्हणजे रेडनेस ऑफ कंजक्टायवा. यालाच ट्रायड ऑफ मिजल्स असे पण म्हणतात. त्यानंतर 2 नंबरची स्टेज आहे इरप्टिव्ह स्टेज. 2 नंबरची काय आहे इरप्टिव्ह स्टेज म्हणजेच या स्टेजमध्ये रॅश डेव्हलप होतो. पहिला पॉईंट रॅश विच युजली ॲपियर ऑन 4th डे ऑफ फिवरच्या 4थ्या दिवशी रॅश डेव्हलप होतात. म्हणून आपण पाहिलं की याला दुसरं नाव काय दिलं होतं. इट इज ऑल्सो नोन ॲज 4th डे फीवर. म्हणून याला दुसरं नाव काय दिलेलं आहे 4th डे फीवर. रॅश विच युजली ॲपियर्स ऑन 4th डे ऑफ फिवरच्या 4th डे दिवशी काय होतात रॅश डेव्हलप होतात. त्यानंतर रॅश कसे असतात. मॅक्युलोपॅप्युलर रॅश आर प्रेझेंट. रॅश कसे असतात तर मॅक्युलोपॅप्युलर रॅश असतात. व्हेसिकल्स ॲब्सेंट. त्यानंतर स्टार्ट पहिल्यांदा कुठं होतात बिहाइंड इयर. सुरुवातीला इयरच्या बिहाइंड येतात. देन रॅपिडली स्प्रेड होतात टू द फेस. त्यानंतर फेसला
त्यानंतर नेकला, त्यानंतर ट्रंक आणि त्यानंतर लिम एक्स्ट्रीमिटी म्हणजेच लिम्सला. हा झाला रॅश स्प्रेड होण्याचा पॅटर्न. बिहाइंड इयर पहिल्यांदा, फर्स्ट बिहाइंड इयर, देन फेस, देन नेक, देन ट्रंक, देन लिम. त्यानंतर याचं एक IMP साईन आणि सिम्पटम्स राहिलं. IMP साईन म्हटलं तरी हरकत नाही, यावर बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला आहे MCQच्या एक्झाममध्ये. कोप्लिक स्पॉट यावरूनच मिजल्सचं डायग्नोसिस पण बऱ्यापैकी केलं जातं. कोप्लिक स्पॉट विच सीन इन बक्कल म्युकोजा, बक्कल म्युकोजामध्ये हे रॅश किंवा स्पॉट दिसतात. कोप्लिक स्पॉट विच सीन इन द बक्कल म्युकोजा, द स्मॉल व्हाईट, कसे असतात, स्मॉल व्हाईट स्पॉट which look like sand with red base. कसे असतात ते लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला दाखवेल. कोप्लिक स्पॉट डेव्हलप होतात विच सीन इन अ बक्कल म्युकोजा. स्मॉल कसे असतात, विच लुक लाईक स्मॉल व्हाईट स्पॉट विच लुक लाईक सँड विथ रेड बेस. कुठे असतात, विच प्रेझेंट अपोजिट टू द सेकंड अँड थर्ड मोलार. सेकंड आणि थर्ड मोलारच्या अपोजिटमध्ये हे स्पॉट डेव्हलप होतात. याला कोप्लिक स्पॉट असे म्हणतात. यावर बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे की कोप्लिक स्पॉट कोणत्या डिसीजमध्ये प्रेझेंट असतात, तर कोप्लिक स्पॉट विच प्रेझेंट इन द मिजल्स डिसीज. लक्षात ठेवण्यासाठी एक मराठीमध्ये लक्षात ठेवायचं, मेल्यावर देव कोपतो. मेल्या म्हणजेच आपला मिजल्स, कोपतो म्हणजे कोप्लिक स्पॉट. त्यानंतर याचे कॉम्प्लिकेशन आपण पाहूया की हा डिसीज झाल्याच्या नंतर काय काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात ते आपण एकदा शॉर्टमध्ये पाहूया. याचं एक कॉम्प्लिकेशन आहे डायरिया होऊ शकतो. त्यानंतर आहे ओटायटिस मीडिया होऊ शकतो. त्यानंतर तिसरं आहे निमोनिया. त्यानंतर आहे इन्सेफेलायटिस. इन्सेफेलो म्हणजे काय, ब्रेन, आणि आयटिस म्हणजे काय, स्वेलिंग, इन्फ्लॅमेशन ऑफ द ब्रेन. इट इज नोन ॲज इन्सेफेलायटिस. कॉम्प्लिकेशनवर पण एका एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला आहे, जी CHOची एक्झाम होती. यामध्ये क्वेश्चन विचारलेला आहे की विच इज द मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन्स ऑफ द मिजल्स. मिजल्सचं मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन कोणतं आहे, तर ते आहे निमोनिया. मोस्ट कॉमन फर्स्ट. आणि सेकंड मोस्ट कॉमन कोणतं आहे, सेकंड मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन इज ओटायटिस मीडिया. त्यानंतर याचं डायग्नोसिस कसं केलं जातं ते आपण पाहणार आहोत. याचं डायग्नोसिससाठी पहिल्यांदा क्लिनिकल डायग्नोसिस. फर्स्ट टाईप कसं असतं, क्लिनिकल डायग्नोसिस. ज्या काही क्लिनिकल गोष्टी दिसतात त्यावरून त्यांचं डायग्नोसिस करतात, म्हणजेच काय, साईन आणि सिम्पटमवरून. पहिल्यांदा तर यामध्ये कोप्लिक स्पॉट असाय पाहिजेत. त्यानंतर आपण जे मिजल्सचं ट्रायड पाहिलं, कप तो कसा पाहिजे, ड्राय कप पाहिजे. त्यानंतर कोरायझा म्हणजे रनी नोज पाहिजे. त्यानंतर कंजक्टायवल कंजक्शन म्हणजे कंजक्टायवा कसा पाहिजे, रेड पाहिजे. हे जर 3 लक्षणं असतील तर आपण त्याला काय म्हणू शकतो, मिजल्स म्हणू शकतो. त्यानंतर अजून याचं फिवरच्या बाबतीत एक क्लिनिकल डायग्नोसिससाठी आपण लक्षात ठेवायचं,
fever increased with rash, fever increased with रॅश, जसे रॅश वाढतात तसा फिवर वाढतो. हे काय आहे, याचं एक सिग्निफिकंट साईन पण आपण म्हणू शकतो. यावरून पण आपण त्याचं डायग्नोसिस करू शकतो. त्यानंतर लॅबोरेटरी डायग्नोसिसमध्ये आपण IgM अँटीबॉडीज चेक करू शकतो. त्यानंतर इलिसाने पण आपण याचं डायग्नोसिस करू शकतो, पण मोस्टली क्लिनिकल डायग्नोसिस. त्यानंतर आपण याची ट्रीटमेंट पाहूया. यामध्ये सिम्पटोमॅटिक ट्रीटमेंट केली जाते. सिम्पटोमॅटिक ट्रीटमेंटमध्ये कसं केलं जातं, जर फिवर आहे तर फिवरसाठी अँटीपायरेटिक्स द्यायचं. अँटीपायरेटिक्स देऊ शकतो. यामध्ये सर्वात सेफ अँटीपायरेटिक्स आहे PCM पॅरासिटामॉल. याचा डोस आहे 15 mg पर kg पर डोस. हे आपण TDSमध्ये देऊ शकतो किंवा QIDमध्ये पण देता येतं. त्यानंतर दुसरं अँटीपायरेटिक्स आहे आयबुप्रोपिन. हे आपण 10 mg पर kg पर डोसने देऊ शकतो. हे पण आपण TDSमध्ये देऊ शकतो. त्यानंतर तिसरं आहे मेफॅनेमिक ॲसिड. हे 5 ते 10 mg पर kg पर डोसने आपण देऊ शकतो, TDSमध्ये देऊ शकतो. त्यानंतर आपण टू प्रिव्हेंट सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी आपण अँटीबायोटिक्स देऊ शकतो. आपण देऊ शकतो. त्यानंतर याच्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात VVIMP एक आपण ड्रग देतो किंवा सप्लिमेंट देतो. त्याचं नाव आहे विटॅमिन ए सप्लिमेंट आपण मिझल्समध्ये देत असतो. याचा डोस आपण पाहूया. बिलो 6 मंथ, जर 6 महिन्याच्या कमी बच्चू असेल बिलो 6 मंथमध्ये आपण 50,000 इंटरनॅशनल युनिट विटॅमिन के देतो. त्यानंतर 6 मंथ टू 12 मंथ म्हणजे 6 महिने ते 1 वर्षापर्यंत 1 लाख इंटरनॅशनल युनिट. त्यानंतर 12 महिने ते 24 महिने म्हणजे 1 वर्ष ते 2 वर्षापर्यंत 2 लाख इंटरनॅशनल युनिट. 2 लाख इंटरनॅशनल युनिट आणि याच्या पुढे पण आपण 2 लाख इंटरनॅशनल युनिटच देतो. 2 लाख इंटरनॅशनल युनिट 2 डेज दिलं जातं. Q1 फॉर 2 कन्झर्वेटिव्ह डेज, 2 दिवस दिलं जातं. सगळ्यात IMP मिझल्समध्ये विटॅमिन केचं सप्लिमेंटेशन दिलं जातं. का दिलं जातं, तर याचं एक रिझन आहे की विटॅमिन एचं जर आपण फंक्शन पाहिलं तर विटॅमिन ए हेल्प्स इन टू रेग्युलेट द स्ट्रक्चर और मेंटेन ऑफ इपिथेलियल सेल नॉर्मल फंक्शन मेंटेन करण्यासाठी विटॅमिन के यूज करतात किंवा त्याची गरज असते. त्यानंतर याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये आपण पाहू शकतो की ड्रिंक प्लेंटी ऑफ फ्लुइड्स घेणे, ॲडिक्वेट रेस्ट घेणे, आयसोलेट होणे किंवा आयसोलेशन करणे, या गोष्टी ट्रीटमेंटमध्ये आपण पाहू शकतो. अशा पद्धतीने आज आपण दुसरा दिवस होता आपला 100 डिसीजमध्ये. दुसऱ्या दिवशी आपण मिझल्सविषयी माहिती पाहिली. यामध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन, त्यानंतर कॉझेटिव्ह एजंट, त्यानंतर याची पॅथॉलॉजी पण पाहिली आपण शॉर्टमध्ये, त्यानंतर साईन सिम्पटम्स, त्यानंतर याची ट्रीटमेंट, डायग्नोसिस, या सर्व गोष्टी पाहिल्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया एक नवीन डिसीज घेऊन. थँक्यू सो मच.